विरारच्या नारंगी फाटा परिसरातील रमाबाई अपार्टमेंट या 4 मजली इमारतीचा एक भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झालाय तर 21 जणांना वाचवण्यात यश आलंय। दरम्यान आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी विरार येथील इमारत दुर्घटनास्थळी भेटही दिली आहे। विरार दुर्घटनेतील मृतांच्या वारसांसाठी मुख्यमंत्र्यांकडून 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणाही करण्यात आली आहे। 9 रुग्ण आहेत जे इंज्युअर्ड आहेत, पण मला वाटतं की स्पाईनचं ऑपरेशन आता सुरू आहे, ते ओटीमध्ये आहेत। काही मल्टिपल फ्रॅक्चर आहेत, गुडघ्याला त्याला त्रास झालेला आहे, पायाला फ्रॅक्चर आहे, हाताला फ्रॅक्चर आहे, असे 3-4 पेशंट आहेत आणि बाकी 3-4 पेशंट व्यवस्थित आहेत, त्यांना उद्यापुरामध्ये घरी पाठवण्यात येईल। पण जे पेशंट त्यांच्यावर शस्त्रक्रिया होत आहेत, MRI, CT स्कॅन, ऑपरेटिव्ह जो खर्च असेल तो शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जाईल, असं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आधीच सांगितलेलं आहे। पहिल्यांदा असर्टन केलं किती लोक गेलेले आहेत, कुठे आहेत आणि खालचे लोक काढायला किंवा ज्या बॉडीज आहेत त्या काढायला थोडा तिथे त्रास आहे, पण ती सगळी कारवाई त्यांच्या माध्यमातून चाललेली आहे। मुळातच या इमारतीला मे महिन्यामध्ये नोटीसही देण्यात आली होती आणि स्ट्रक्चरल ऑडिटचीही नोटीस देण्यात आली होती। तथापि मला असं वाटतं की लोकांनी फार गांभीर्याने ते घेतलं नाही आणि त्यातनं ही दुर्घटना झाली। पण शेवटी लोकांचाही प्रश्न असतो, लोकांना दुसरीकडे कुठे राहायला जायचं, असं अचानक जागा मिळत नाही, त्यामुळे त्यांनाही आपल्याला दोष देता येणार नाही। पण ही घटना गंभीर आहे। आम्ही आता सध्या शासनाच्या वतीनं 5 लाख रुपये प्रत्येकी अशा प्रकारचं त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे।